नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे चमचमीत अशी मूग डाळीची भजी. पावसाळा स्पेशल. पावसाळा म्हटलं की काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. त्यासाठी हा ऑप्शन मस्त आहे. यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे 1 तासासाठी. त्यानंतर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ चवीनुसार. हे सगळं टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर वाटण पातळ होईल आणि मग आपल्याला त्यामध्ये चणा डाळीचं पीठ ॲड करायला लागेल. थोडंसंच पाणी टाकून मस्त असं वाटण आपण बारीक करून घेणार आहोत. वाटण बारीक झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा ओवा पण टाकायचा आहे. बारीक करताना टाकला तरी चालेल किंवा नंतर टाकला तरी चालेल. ओवा टाकल्यावरती खूप छान अशी टेस्ट येते. आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे वाटण 10 मिनिटासाठी ठेवूया. त्यानंतर आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मस्त अशी गरम गरम भजी तळून घ्यायची आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ट्राय करून बघा मूग डाळीची भजी. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.